नमस्कार, वंचित मिशन न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रातील लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे माय मराठीचा जागर, मराठीच्या अस्तित्वासाठी ठोस कृतीची हाक. संस्कृतीचे मराठी केवळ उत्सव साजरे करून मराठीचा गौरव होत नाही, तिच्या वापरात, शिक्षणात आणि प्रशासनात ठोस अंमलबजावणी झाली तरच मराठीचे खरे संवर्धन होईल, असा स्पष्ट संदेश आज लातूर जिल्हाधिकारी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या कार्यक्रमातून देण्यात आला. ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर शेषराव मोहिते यांनी भाषणात ठामपणे सांगितले की ज्यांच्या मनात मातृभाषेची मुळे घट्ट रुजलेली असतात तेच व्यक्ती आयुष्यात भक्कमपणे उभे राहतात. परकीय भाषेच्या अतिरेकी मोहमायापायी मराठी भाषेच्या खेळांकडे होत असलेले दुर्लक्ष ही चिंतेची बाब आहे. आपली मुले नातवंडे मातृभाषेत शिक्षण घेतील यासाठी पालकांनी ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की मराठीचा सन्मान केवळ भाषणापुरताच नाही मर्यादित, तर तो दैनंदिन व्यवहारात दिसला पाहिजे. कार्यालयीन कामकाज, सार्वजनिक कार्यक्रम आणि सामाजिक व्यवहारात मराठीच्या प्राधान्याने वापरणे होय, अन्यथा गौरव दिन औपचारिकता अडकून राहील, असा सामाजिक संदेश जिल्हाधिकारी यांनी दिला. कार्यक्रमात ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्राध्यापक सुरेंद्र पाटील, साहित्यिक तथा कृषी शब्दाचे अभ्यासक प्राध्यापक माने, कवयित्री वृषाली पाटील, कथाकार जी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक सुरेंद्र पाटील यांनी समाजाला आरसा दाखवत म्हटले की लग्न समारंभात हजारो रुपयांचे दिखाव्याऐवजी मराठी पुस्तकाची भेट देण्याची परंपरा रुजली पाहिजे, तरच वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने वाढेल. प्राध्यापक माने यांनी हरवत चाललेल्या कृषी मराठी शब्द पद्याबद्दल चिंता व्यक्त करत मराठीतील संवाद साधण्याचा आग्रह धरला. यावेळी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला. मराठी शाळा वाढल्या नाहीत तर पुढील पिढ्यांसाठी आपली भाषिक ओळख धोक्यात येईल, अशी ठाम भूमिका मान्यवरांनी मांडली आहे. कार्यक्रमात प्रभाकर कापसे यांचं पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावरील अभ्यागत कक्षात मराठी ग्रंथालयाचे उद्घाटन वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघ लातूर व सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने 500 ग्रंथ भेट देण्यात आली. या कार्यक्रमातून स्पष्ट झाले की मराठी भाषेचे संवर्धन हे केवळ संस्कृतीत नव्हे तर सामाजिक स्वाभिमानाचे आंदोलन आहे. मराठीचा वापर घरोघरी, शाळांमध्ये, प्रशासनात आणि समाजकार्यात वाढला नाही तर भविष्यात माय मराठीचा जागर केवळ घोषणापुरताच उरेल, अशी तीव्र जाणीव या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली. धन्यवाद.